नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं आपल्या YouTube चॅनलवर। मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण शिक्षक पात्रता परीक्षा म्हणजेच TET 2026 करता महत्त्वपूर्ण असणारा विषय म्हणजेच बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाची संभाव्य सराव प्रश्नपत्रिका बघणार आहोत। बघा, TET पेपर 1 आणि पेपर 2 करता हा व्हिडिओ महत्त्वपूर्ण असणार आहे, त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करायचा आहे आणि आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र, पहिला प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे। प्रश्न काय बघा, या ठिकाणी प्रश्न समजून घेऊया। बघा, नव्याने येणारे अनुभव, ओके, नव्याने येणारे जे अनुभव आहेत ते अनुभव जुन्या अनुभवात सानिध्य आणि नियमानुसार मिसळत जाऊन त्यांच्या साखळ्या तयार होतात असे मत मांडून साहचर्यवादावर आधारलेली प्रबोध प्रक्रियेची उत्पत्ती खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी सादर केली आहे? बघा, कोणती? तर प्रबोध प्रक्रिया म्हटले, ओके। प्रबोध प्रक्रिया साहचर्यवादावरची उपपत्ती कोणत्या मानसशास्त्रज्ञांनी मांडली आहे? बघा, जॉन लॉक, जॉन हर्बर्ट, या ठिकाणी थॉर्नडाईक, स्किनर। तर विद्यार्थी मित्र, या ठिकाणी हे जी आहे प्रबोध प्रक्रियेची उत्पत्ती ही जॉन हर्बर्ट यांची आहे, ओके। कोणाची आहे? जॉन हर्बर्ट। यांच्या मते काय, यांनी असा युक्तिवाद केला की जे नवीन अनुभव आहेत हे साखळ्या तयार करण्यासाठी साधर्म्य, जवळीक आणि इत्यादी नियमानुसार जुन्या अनुभवांमध्ये मिसळले जातात। हा विचार सुचवतो की जगाबद्दलची आपली समज नवीन माहिती आपल्या विद्यमान ज्ञानाशी जोडते आणि ज्ञानावर आधारित ही असते, ओके। ज्या विद्यमान ज्ञानाशी आधारित असते, ओके। बघा, स्किनरचा आहे विद्यार्थी मित्र, स्किनरचा कुठला आहे? तर स्किनरचा आहे साधक अभिसंधान। स्किनरची कोणती उत्पत्ती आहे? स्किनरची साधक अभिसंधान ही उत्पत्ती आहे विद्यार्थी मित्र। आणि स्किनरने हा जो प्रयोग आहे हा कबुतरावरती केला होता, ओके। साधक अभिसंधान कशावरती आहे? कबुतरावरील होता, ओके। थॉर्नडाईक विद्यार्थी मित्र, थॉर्नडाईकचा प्रयत्न प्रमाद, थॉर्नडाईकचा कुठला आहे? तर थॉर्नडाईकचा प्रयत्न प्रमाद उत्पत्ती आहे आणि ही मांजरावरती करण्यात आलेला प्रयोग, ओके। हा कशावरती? तर मांजर या प्राण्यावरती करण्यात आलेला प्रयोग होता। यानंतर पुढील प्रश्न बघा, सापेक्षदृष्ट्या अभिनव अशा परिस्थितीमध्ये राशंबीरित्या समायोजन साधण्याची क्षमता, ओके। बघा, या ठिकाणी सापेक्षच्या अभिनव अशा परिस्थितीमध्ये यशस्वीरित्या समायोजन असं म्हटलं, ओके। राशंबीर या ठिकाणी प्रीट मिस्टेक आहे, तर यशस्वीरित्या, ओके, यशस्वीरित्या समायोजन साधण्याची क्षमता म्हणजे बुद्धी अशी व्याख्या खालीलपैकी कोणत्या मानसशास्त्रज्ञाने केली आहे? तर विद्यार्थी मित्र, ही व्याख्या बट या मानसशास्त्रज्ञांची आहे। ऑप्शन नंबर 4 बट हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ओके। बघा, सिरिल बट यांनी मानसशास्त्रज्ञाने बुद्धीची व्याख्या नवीन परिस्थितीशी जुळून घेण्याची किंवा समायोजन साधण्याची क्षमता अशी स्वरूपात केली, ओके। म्हणजे काय यांचं म्हटलंय? तर नव्या परिस्थितीमध्ये जुळून घेण्याची किंवा समायोजन साधण्याची क्षमता, ओके। चला, यानंतर पुढील प्रश्न बघा, पुढचा प्रश्न काय विद्यार्थी मित्र पहा, एलिझाबेथ हॅरलॉक, ओके, एलिझाबेथ हॅरलॉक यांच्यामध्ये विकासाची संकल्पना मांडताना यांनी काय विकासाची संकल्पना मांडताना रिकामी जागा गोष्टीवरती भर दिला? बघा, हॅरलॉक यांनी कोणत्या गोष्टीवर भर दिला? तर यांनी परिपक्वतेवरती भर दिला होता। ऑप्शन नंबर 1 परिपक्वता हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे, ओके। हॅरलॉक यांनी विकासाची संकल्पना मांडताना विद्यार्थी मित्र परिपक्वता या घटकावरती भर दिला होता। बघा, यांच्यामध्ये काय म्हणतात, विकास हा केवळ शारीरिक वाढीपुरता मर्यादित नसून हा परिपक्वतेच्या ध्येयाकडे जाणाऱ्या प्रगतिशील बदलांची एक नवीन मालिका आहे, ओके। काय म्हटलंय? तर हा फक्त काय या ठिकाणी हा शारीरिकदृष्ट्या मर्यादित नाही आहे, ओके। चला, यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा, खालीलपैकी रिकामी जागा ही सामान्य अध्यापन पद्धती आहे, ओके। कुठली आहे? तर बघा, शिक्षण वर्तन उपपत्ती, शिक्षक वर्तन उपपत्ती ही काय सामान्य अध्यापन उपपत्ती आहे। बघा, हे कोणी म्हटलंय? तर हे गेज या मानसशास्त्रज्ञाने सांगितलेलं आहे, ओके। कोणाचं? गेज। बघा, या ठिकाणी गेज यांनी दिलेल्या अध्यापन उपपत्तींच्या वर्गीकरणामध्ये शिक्षक वर्तन उपपत्ती ही सामान्य अध्यापन उपपत्ती म्हणून ओळखली जाते। यानंतर पुढील प्रश्न बघा, औपचारिक अध्यापन उपपत्ती वर्गातील विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ते कोण आहेत? बघा, या ठिकाणी विशिष्ट रचनावादी अध्यापन उपपत्तीचे पुरस्कर्ते कोण आहेत असा प्रश्न आपल्याला विचारण्यात आलेला आहे। तर बघा, कोण आहे ते विद्यार्थी मित्र? तर ते सॉक्रेटिस, विशिष्ट रचनावादी उपपत्ती। ऑप्शन नंबर 1 सॉक्रेटिस हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे। बघा, औपचारिक अध्यापन उपपत्तीमध्ये सॉक्रेटिसची प्रश्नोत्तर पद्धती आणि विचार प्रवर्तन यावर आधारित उपपत्ती मानवी मानाच्या विशिष्ट संरचनेवर भर देणारी मानल्या जाते, ओके। चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, ओके। चला, यानंतर पुढील प्रश्न घेऊया। पुढचा प्रश्न बघा, नवीन जन्म घेणाऱ्या अपत्यांमध्ये प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा गुणधर्म असतो, याला अनुवांशिकतेचा कोणता नियम म्हटल्या जाते? ओके। बघा, काय म्हटलं या ठिकाणी? प्रत्येक गुणधर्माच्या बाबतीत सरासरीकडे जाण्याचा जो गुणधर्म असतो याला अनुवांशिकतेचा कुठला नियम म्हणतात? त्याला विद्यार्थी मित्र
पुरोगामित्वाचा म्हणजेच काय तर परागतीचा नियम असं म्हटलं जाते. ऑप्शन नंबर 4 परागतीचा नियम हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके बघा फ्रान्सिस गाल्टन. ओके कोणी सांगितलं या ठिकाणी हे फ्रान्सिस गाल्टन. बघा फ्रान्सिस गाल्टन यांच्या लॉ ऑफ रेग्युलेशन नुसार म्हणजे तीव्र आणि टोकाच्या गुणधर्माच्या पालकांची मुले हे टोकांचे गुणधर्म न दाखवता ओके मानवी समूहाच्या सरासरीकडे ऍव्हरेज त्या ठिकाणी काय झुकतात, यालाच मराठीमध्ये काय परागतीचा किंवा परागमनाचा नियम असंही म्हटल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा व्यक्तीचे परिस्थितीची वैशिष्ट्यपूर्ण समायोजन निर्धारित करणाऱ्या मनोशारीरिक यंत्रणेच्या गतिशील संघटनेला काय म्हणतात? त्याला व्यक्तिमत्व असं म्हटलं जाते. ऑप्शन नंबर 3 व्यक्तिमत्व हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके व्यक्तिमत्व असे म्हणतात. बघा विद्यार्थी मित्र GW ऑलपोर्ट यांनी ही संकल्पना सादर केली. ओके यांनी व्यक्तिमत्वाची काय अतिशय प्रसिद्ध आणि प्रमाणभूत व्याख्या केली. ओके यांनी काय सांगितलंय पर्सनॅलिटी इज द डायनॅमिक ऑर्गनायझेशन विदिन अ इंडिव्हिज्युअल दो सायकोलॉजिकल सिस्टम दॅट डिटरमाइन हिज युनिक ऍडजस्टमेंट फॉर हिज इन्व्हायरमेंट अशी या ठिकाणी त्यांनी व्याख्या केली आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा ज्या प्रक्रियेने प्रयोगाला विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट प्रकारचे वर्तन करायला भाग पाडले जाते. ओके काय म्हटलं या ठिकाणी बघा विशिष्ट चेतक जो आहे तो विशिष्ट चेतकाच्या आधारे विशिष्ट वर्तन करण्या भाग पाडते. म्हणजेच काय लाळ गाळणे हे वर्तन होण्यासाठी परिस्थिती निर्माण केली गेली त्यास काय म्हणतात तर त्याला अभिजात अभिसंधान असे म्हटले जाते. ओके बघा लाळ कोण गाळते? लाळ हा कुत्रा गाळत होता. ओके आणि याकरता विद्यार्थी मित्र विशिष्ट चेतक कोणता होता यामध्ये घंटा. ओके विशिष्ट चेतक कोणता होता? घंटानाद जो होता हा विशिष्ट चेतक त्या ठिकाणी ठरला होता. अभिजात अभिसंधान हा कोणाचा आहे? हा पॅव्लॉन या मानसशास्त्रज्ञाचा आहे. कोणाचा आहे? पॅव्लॉन या मानसशास्त्राचा आहे. ओके कुत्र्यावरती हा प्रयोग झाला होता. म्हणजेच काय तर कृत्रिम चेतकाद्वारे नैसर्गिक प्रतिक्रिया याद्वारे प्राप्त करण्यात आलेली होती. ओके बघा रशियन शास्त्रज्ञ इव्हान पॅव्लॉन यांनी हा प्रयोग कुत्र्यावर केला. नैसर्गिक उद्दीपकाला म्हणजे काय अन्न मिळवण्यासाठी विद्यार्थी मित्र लाळ गाळणे हा कृत्रिम या ठिकाणी उद्दीपकाशी काय घंटानाद त्या ठिकाणी जोडून हा अभिजात अभिसंधान असा प्रयोग त्या ठिकाणी यशस्वी केला. ओके चला यानंतर पुढील प्रश्न बघा शिक्षकाकडे असलेले ज्ञान विद्यार्थ्यांमध्ये संक्रमित होत असताना विचार सामान्यीकरण व तर्कानुमान या मानसिक प्रक्रियाचा अवलंब होत असेल तर या अध्यापनाच्या प्रकाराला रिकामी जागा असे म्हणतात. ओके काय म्हणतात त्याला तर याला अनुदेशन म्हणतात. काय म्हणतात? अनुदेशन. ऑप्शन नंबर 3 अनुदेशन हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा अनुदेशन प्रक्रियेत केवळ माहिती देणे समाविष्ट नसून विद्यार्थ्यांमध्ये काय उच्च मानसिक प्रक्रिया सामान्यीकरण ओके सामान्यीकरण आणि तर्कानुमान विकसित करणे असते. ओके बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र सामान्यीकरण खूप महत्वपूर्ण आहे. ओके यामध्ये काय आहे तर या ठिकाणी सामान्यीकरण महत्वपूर्ण ठरतं. सामान्यीकरण आणि तर्कानुमान ओके हे दोन घटक महत्वाची आहेत. यानंतर पुढचा प्रश्न बघा शरीर रचनेवर आधारित स्थूलदेही सदृढदेही व कृषदेही व्यक्तिमत्वाचे प्रकार रिकामी जागा यांनी मांडले. ओके कोणी मांडले तर बघा हे क्रेशमर यांनी मांडलेले आहे. ते क्रेशमर ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा आपली जी शरीर रचना आहे त्या शरीर रचनेनुसार आधारित काय स्थूलदेही सदृढदेही आणि कृषदेही ओके असे 3 व्यक्तिमत्वाचे प्रकार क्रेशमर या मानसशास्त्रज्ञांनी मांडलेली आहे. तर बघा क्रेशमर यांच्या शरीर रचनेनुसार स्थूलदेही सदृढदेही आणि कृषदेही असे वर्गीकरण केले. तर शेल्डन यांनी गोलाकृती म्हणजेच आयताकृती लांबटाकृती असे वर्गीकरणाचे प्रकार त्या ठिकाणी त्यांनी सांगितले होते. यानंतर पुढील प्रश्न बघा एखादी कृती सहेतुक व ध्येयनिष्ठ दृष्टीने केली तर तिच्यातील संक्रमण मूल्य वाढते असे रिकामी जागा यांनी मत आपल्या अध्यापन संक्रमणाच्या उत्पत्तीमध्ये मांडलेलं आहे. ओके कोणी मांडलेलं आहे तर हे बँगले यांनी मांडलेलं आहे. ओके बँगले ऑप्शन नंबर 4 बँगले हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके कोणती उत्पत्ती तर ध्येयवादी उत्पत्ती. ओके चला ध्येयवादी उत्पत्ती आहे. बघा WC बँगले यांच्या मते अध्यापनामागे एखादे विशिष्ट ध्येय किंवा आदर्श असेल तर त्या ज्ञानाचे इतर परिस्थितीमध्ये संक्रमण होण्याचे प्रमाण हे सर्वाधिक असते असं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर व्हिडिओ आवडत असेल सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा खालीलपैकी प्रेरणा ही कोणती जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. ओके खालीलपैकी कोणती प्रेरणा ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. बघा प्रेरणेचे प्रकार म्हटले या ठिकाणी प्रेरणेचे बघा विद्यार्थी मित्र सामाजिक प्रेरणा आणि जीवशास्त्रीय प्रेरणा असे प्रकार पडतात. त्यापैकी जीवशास्त्रीय प्रेरणा कोणती आहे? सत्तेची सामाजिक आहे, संपादन सामाजिक आहे, संलग्न सामाजिक येतं, मातृत्व ही काय विद्यार्थी मित्र तर ही जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. ओके ही काय
मातृत्व ही एक जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. ओके, जीवशास्त्रीय प्रेरणा आहे. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 मातृत्व हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा इतर कोणकोणते येतात बघा या ठिकाणी जीवशास्त्रीय प्रेरणेमध्ये अजून काय प्रेरणेचा समावेश होतो यामध्ये कोणकोणते आहेत बघा तर भूक, तहान, झोप, मातृत्व या सर्व जीवशास्त्रीय प्रेरणा येतात. ओके, तर सत्ता, संपादन या सर्व संलग्नता ज्या काय ह्या काय तर या सामाजिक किंवा अर्जित प्रेरणा आहेत. ओके, चला यानंतर विद्यार्थी मित्र पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय सॉल्तेवी आणि मेयर. ओके बघा पीटर सॉल्तेवी आणि जॉन मेयर. ओके कोण होतं पीटर सॉल्तेवी आणि जॉन मेयर यांनी दिलेल्या भावनिक बुद्धिमत्तेच्या घटकातील आत्मनियमन या घटकात खालीलपैकी कोणता घटक उपघटक आहे समाविष्ट नाही. ओके बघा या ठिकाणी आत्मनियमन हा जो घटक आहे ओके आत्मनियमन तर आत्मनियमनामध्ये कोणता उपघटक समाविष्ट होत नाही असं म्हटलेलं आहे. तर विद्यार्थी मित्र आत्मनियमनामध्ये बघा या ठिकाणी काय सगळ्यात महत्वपूर्ण काय आहे तर यामध्ये आत्मनियमनामध्ये सगळ्यात महत्व आहे स्वनियंत्रण. ओके काय एक स्वनियंत्रण येतं. स्वनियंत्रण म्हणजेच काय या ठिकाणी आत्मनियंत्रण झालं. नवोपक्रमशीलता आहे. ओके नवोपक्रमशीलता आहे म्हणजे हा देखील आहे त्या ठिकाणी. विश्वासार्हता आहे. विश्वासार्हता आहे म्हणजे हा देखील त्या ठिकाणी आहे. फक्त काय आत्मविश्वास हा येत नाही ही आत्मजाणीवेचा मुख्य उपघटक. ओके हा आत्मजाणीवेचा आहे त्यामुळे आत्मविश्वास येत नाही आणि आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे एकच आत्मविश्वास. ओके चला क्लिअर आहे सर्वांना. यानंतर विद्यार्थी मित्र सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे यामध्ये आपल्याला एक पॉईंट दिलेला आहे तो म्हणजे काय तर भावनिक बुद्धिमत्ता. ओके काय भावनिक बुद्धिमत्ता. मग सांगा या ठिकाणी भावनिक बुद्धिमत्तेचा जनक कोण आहे. ओके भावनिक बुद्धिमत्तेचा जनक कोणाला म्हणतात तर ते डॅनियल गोलमन यांना म्हणले जाते. ओके कोणाला डॅनियल गोलमन. डॅनियल गोलमन जे आहेत यांना भावनिक बुद्धिमत्तेचे जनक म्हणून ओळखल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा वयाच्या निम्म्या वर्षापर्यंत विविध ज्ञानेंद्रियांची कार्यक्षमता मज्जासंस्थेचा विकास हा झपाट्याने होत असल्याने मानसिक विकासही जलद होत असतो असे कोणी प्रतिपादन केलेलं आहे. असं कोणी तसं थर्स्टन व थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे. ऑप्शन नंबर 4 थर्स्टन व थॉर्नडाईक हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा यांच्या विद्यार्थी मित्र थर्स्टन आणि थॉर्नडाईक यांनी सांगितलंय की एक वय जे आहे ओके काय म्हटलंय अर्ध्या वर्षापर्यंत निम्म्या वयापर्यंत काय जी ज्ञानेंद्रियाची जी कार्यक्षमता आहे ओके काय आहे ज्ञानेंद्रियाची कार्यक्षमता. ओके तसेच काय सोबतच मज्जासंस्था जो आहे मज्जासंस्था. ओके काय होतो तर यांचा विकास काय होतो हा जलद होतो. या दोघांचा विकास काय हा जलद विकास होतो. ओके विकास कसा होतो यांचा विकास हा खूप जलद होतो आणि हा जलद विकास होत असल्यामुळे काय आपला मानसिक विकास देखील काय होतो जलद असतो. ओके यामुळेच काय तर आपला या दोन घटकांवरती कार्यक्षमता आणि मज्जासंस्था यावरती आधारित कोणता विकास आहे यावरती आधारित हा मानसिक विकास आहे. ओके मानसिक विकास असं कोणी सांगितलं तर थर्स्टन आणि थॉर्नडाईक यांनी सांगितलेलं आहे. यानंतर पुढील प्रश्न बघा. पुढचा प्रश्न काय शैशवावस्थेतील व्यक्तींच्या विविध हालचाली ओके कारक शक्तीच्या विकासावर अवलंबून असतात यावर आधारित खालीलपैकी कोणते विधान योग्य नाही. ओके योग्य नाही म्हणजे काय या ठिकाणी योग्य नाही म्हटलेलं आहे म्हणजेच काय विद्यार्थी मित्र तर आपल्याला या ठिकाणी चुकीचे विधान ओळखायचे आहे. ओके चुकीचे असणारे विधान आपल्याला ओळखायची आहे. बघा या ठिकाणी कारक विकासामध्ये पक्वता हा प्रमुख घटक असतो अगदी बरोबर आहे. स्नायू व मज्जासंस्थेच्या समन्वयातून विकास होत असतो हा बरोबर आहे. आणि यानंतर कारक विकास हा जन्मानंतर सुरू होतो. तर बघा या ठिकाणी हे विधान काय विद्यार्थी मित्र तर हे विधान चुकीचं आहे. ओके बघा जन्मानंतर होतो का नाही कारक विकास हा गर्भावस्थेपासून सुरू होतो. कुठून गर्भावस्थेपासून. ओके गर्भावस्थेमध्ये ज्यावेळेस बालक असतं त्यावेळेपासून सुरू होतो त्यामुळे विद्यार्थी मित्र ऑप्शन नंबर 2 या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके बघा कारक विकासाची म्हणजे मोटर डेव्हलपमेंटची पायाभरणी ही जन्मानंतर नव्हे तर गर्भावस्थेपासूनच सुरू होते आणि गर्भाशयालाच बाळाच्या हालचाली सुरू होतात आणि हे विधान पूर्णतः मग योग्य नाही आहे. ओके चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. तत्पूर्वी विद्यार्थी मित्र जर व्हिडिओ आवडत असल्यास सर्वांनी व्हिडिओला लाईक करायचा आहे आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. बघा जर तुम्ही TET 2026 ची तयारी करत असाल ओके TET 2026 ची तुम्ही तयारी करत असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. यानंतर प्रश्न पहा काय प्रश्न असा आहे की आपल्या अनुकूल किंवा सोयीस्कर अशा गोष्टींना आपल्या मनात घर करून देतो. आपल्याला जे मिळाले आहे त्यांच्या गृहीत धरून चालतो. आपल्याला ते यापैकी
हे खालीलपैकी कोणत्या विचार प्रक्रियेतील दोषामुळे घडते? बघा, आपल्याला जे हवं आहे ते आपल्याला मिळालं असं आपण धरून चालणं. ओके, हे कोणत्या विचार प्रक्रियेमध्ये येतं? कोणता दोष आहे हा? तर हा विद्यार्थी मित्र हा येतो इच्छानुगामी विचार. कोणता आहे? इच्छानुगामी विचार असे म्हणतात त्याला. त्यामुळे ऑप्शन नंबर 4 हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, बघा, इच्छानुगामी विचार हा काय? वास्तव्याचा किंवा पुराव्याचा विचार न करता. ओके, काय म्हटलं या ठिकाणी? वास्तव्याचा किंवा पुराव्याचा विचार न करता. वास्तव्याचा किंवा पुराव्याचा विचार न करता आपल्या इच्छेनुसार आपल्याला सोयीस्कर वाटेल अशा गोष्टी काय गृहीत धरणे. ओके, काय म्हटलंय? आपल्या सोयीनुसार गोष्टी गृहीत धरणे. ओके, चला त्यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढील प्रश्न बघा, खाली दिलेल्या संवेदनाच्या उदाहरणामध्ये कोणते उदाहरण नाही? ओके, नसणार. बघा काय म्हटलं या ठिकाणी. बघा, एखाद्या पदार्थ तोंडात टाकल्यावर रससंवेदना जागृत होते. बघा, पदार्थ तोंडात टाकल्यावर काय आपली रससंवेदना जागृत होते. अगदी बरोबर आहे. बाजारात गेल्यावर ध्वनी आपल्या कानावर पडतात. ओके, वस्तूचा वास घेऊन आपल्याला कुत्री चोर शोधून काढतात असतात. ओके, बघा, वस्तूचा वास घेऊन कुत्री चोर शोधून काढतात, हे बरोबर आहे. आणि यानंतर काय तर बघा, बेशुद्ध अवस्थेत व्यक्तीला ध्वनी संबंधीच्या संवेदना होतात. नाही, होत नाहीत. ओके, बघा, कुठलीच चेतना नसते त्या ठिकाणी, त्या होणार नाही. त्यामुळे ऑप्शन नंबर 1 ओके हेच त्या प्रश्नाचं उत्तर आहे. यानंतर पुढचा प्रश्न बघा, खाली दिलेल्या अवबोधाच्या संबंधित विधानामध्ये कोणते विधान अयोग्य आहे? म्हणजे चुकीचं असणारं विधान या ठिकाणी ओळखायचं आहे. अवबोधित संवेदनानंतरची पायरी आहे. ओके, बरोबर आहे. या ठिकाणी संवेदना व अवबोध दोन्ही प्रक्रियांचा आधार मज्जासंस्था हीच असते. अगदी बरोबर आहे. संवेदनेच्या अभावी अवबोध संभवत नाही. ओके, बघा त्यानंतर काय, संवेदनेमध्ये मन क्रियाशील असते तर अवबोधामध्ये निष्क्रिय असते. आता अवबोधामध्ये विद्यार्थी मित्र काय म्हटलं या ठिकाणी. बघा, अवबोधामध्ये मन हे क्रियाशील असतं का? नाही. ओके, निष्क्रिय असतं का? नाही. हेच या ठिकाणी पूर्णतः चुकीचं आहे. ओके, बघा या ठिकाणी काय ते अवबोध जो आहे या ठिकाणी मन त्या ठिकाणी सक्रिय असायला लागतो आणि मन हे क्रियाशील, त्या ठिकाणी मन हे निष्क्रिय असतं तर अवबोध हे सक्रिय असतात. ओके, बघा यामध्ये विद्यार्थी मित्र संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की त्याचं रूपांतर जे आहे अवबोधामध्ये. ओके, बघा या ठिकाणी तुम्हाला लिहून देतो, पहा. संवेदना. ओके, संवेदना अधिक अर्थ. ओके, संवेदना अधिक अर्थ बरोबर काय होते? याचाच काय होतं? अवबोध. ओके, संवेदनेला अर्थ प्राप्त झाला की तिचं रूपांतर कशामध्ये होत असतं? संवेदनेला ज्यावेळेस अर्थ प्राप्त होतो तर त्याचा रूपांतर अवबोधामध्ये होत आहे. ओके, चला यानंतर पुढचा प्रश्न घेऊया. पुढचा प्रश्न बघा विद्यार्थी मित्र काय आहे? पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे. वादक, गायक, नर्तक इत्यादी कलाकार आपल्या कलेने मन मोहून टाकतात व मनाला एक आगळा वेगळा आनंद देतात. या बाबी खालीलपैकी कोणत्या प्रकारच्या कल्पनेमध्ये येतात? ओके, कल्पनांचे जे विविध प्रकार आहेत त्यापैकी कोणत्या प्रकारामध्ये येतं? तर या विद्यार्थी मित्र सौंदर्यनिष्ठ कल्पनामध्ये येतं. ऑप्शन नंबर 2 सौंदर्यनिष्ठ कल्पना हे आपल्या प्रश्नाचं योग्य असं उत्तर आहे. ओके, या सर्व कोणत्या? या सर्व सौंदर्यनिष्ठ कल्पना आहेत. बघा, कला झालं, संगीत झालं, नृत्य. ओके, कोणकोणत्या येतात यामध्ये? बघा, कला, संगीत, नृत्य, साहित्य, कविता या सर्व ज्या त्या सौंदर्याचा अनुभव दिला जातो. यामुळे यांना सौंदर्यनिष्ठ कल्पना म्हणजे एस्थेटिक इमॅजिनेशन असं म्हटल्या जातं. यानंतर बघा, खालीलपैकी कोणता पर्याय हा विषम समायोजनाचे वैशिष्ट्य नाही? ओके, विषम समायोजन म्हटलंय, कोणता नाही? तर बघा, परिस्थिती जुळून घेणे आहे. वास्तव परिस्थितीशी सुसंवाद साध नसणे बरोबर आहे. वर्तनावर न्यूनगंडाचा प्रगडाव असणे बरोबर आहे. फक्त काय म्हटलं या ठिकाणी बघा, शक्यतो आकांक्षा बाळगणे हे नाही आहे आणि हेच प्रश्नाचं उत्तर आहे. बघा, परिस्थितीशी जुळवून घेणे, वास्तव परिस्थितीशी सुसंवाद नसणे, न्यूनगंड असणे विषम समायोजनाची लक्षणे आहेत. परंतु स्वतःच्या क्षमतेनुसार आकांक्षा ठेवणे हे सुनियोजित म्हणजे वेल ऍडजस्टेड व्यक्तींचे लक्षण आहे. ओके, या काय म्हणतात? ते सुनियोजित असते. ओके, या ठिकाणी सुनियोजित असतं. यानंतर पुढील प्रश्न बघा, जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काय म्हटलंय? जीवनात आपण मागे का पडलो याचे समर्थन करताना काही व्यक्ती आमच्या समाजात पुढे जाऊ देत नाहीत, पाय सारखे खेचतात असे सांगतात. तर ही कुठल्या प्रकारची संरक्षण यंत्रणा झाली? ओके, कुठली झाली? बघा या ठिकाणी विद्यार्थी मित्र
स्वतःचे दोष आणि आपले जे दोष आहे याचं खापर स्वतःवर न घेता समाज परिस्थिती यावर टाकणं. ओके, यालाच काय म्हणतात, याला प्रक्षेपण, प्रोजेक्शन असे म्हणतात. ऑप्शन नंबर 4 या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. यानंतर बघा, आपल्या मनातील पूर्वीचे अनुभव ज्यावेळी नवीन अनुभवाला विरोध करायला लागतो. ओके, पूर्वीचे अध्ययन अनुभव नवीन अध्ययन अनुभवाला विरोध करतात, त्याला काय म्हणतात? त्याला विद्यार्थी मित्र पुरोगामी अवरोध असे म्हणतात. ऑप्शन नंबर 2 पुरोगामी अवरोध हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. बघा, पूर्वी शिकलेल्या काही गोष्टी असतात, जुने अनुभव काहीतरी नवीन शिकताना आपल्याला अडथळा निर्माण करतात, तर अशा अध्ययनातील जे अडथळे असतात याला पुरोगामी अवरोध ओके असं म्हटल्या जाते. यानंतर पुढील प्रश्न बघा, अनुभवाचे पुनश्चरण. ओके, अनुभवाचे पुनरुज्जीवन होते, हे खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे? यापैकी कोणते विधान योग्य आहे? तर बघा, की प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणामध्ये असते. ओके, हे काय प्रत्येक व्यक्तीमध्ये कमी अधिक प्रमाणात असते, समान असणार का? नाही. त्यानंतर अनुभवाचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत नाही, बरोबर आहे. ओके, चुकीचं आहे. अनुभवाचा प्रत्यय पुन्हा पुन्हा येत असतो आपल्याला. ही प्रवृत्ती व्यक्ती बहिर्मुख असते, नाही, हे अंतर्मुख असते. ओके, आणि अनुभव मनावर रेंगाळत नाहीत, हे नेहमी रेंगाळत राहतात. ओके, अनुभव मनावरती रेंगाळत राहतात, हे देखील लक्षात द्या. यानंतर पुढचा प्रश्न होता, बाल गुन्हेगारी होण्याचे खालीलपैकी सामाजिक कारण कोणते? पहा, बाल गुन्हेगारी होण्यासाठी सामाजिक कारण कोणतं आहे? शालेय वेळापत्रक दोषपूर्ण असणे, हे सामाजिक आहे का? नाही, हे शालेय कारण झालं. अभ्यासक्रम लवचिक नसणे, हे देखील शालेय कारण आहे. त्यानंतर आर्थिक विषमता असणे, ओके, हे सामाजिक आहे. त्यासोबतच सगळ्यात महत्वपूर्ण आहे, कुटुंबात आई वडिलांची भांडणे होणे. ओके, हे सगळ्यात महत्वपूर्ण आहे. बघा, जर बाल गुन्हेगारीच्या मागे सगळ्यात महत्वाचं काय, तर कौटुंबिक वातावरण हा खूप महत्वपूर्ण असतो. ओके, सामाजिक कारण सगळ्यात महत्वाचं कारण कोणतं आहे, तर कौटुंबिक वातावरण. मग आता बघा, सामाजिक घटक सगळ्यात महत्वाचा आहे. कुटुंबात जर सतत भांडणे अस्थिरता असेल, यामुळे मुले काय चुकीच्या मार्गाकडे त्या ठिकाणी वळू लागतात. यानंतर पुढचा प्रश्न बघा, पुढील प्रश्न आपल्या स्क्रीनवरती आहे, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान, ओके पहा या ठिकाणी, खाली दिलेल्या विधानामध्ये कोणते विधान अध्यापनाचे मूलभूत तत्व म्हणून योग्य नाही? ओके, योग्य नाही म्हटलेलं आहे. कोणतं आहे बघा, या ठिकाणी विद्यार्थी मित्र, अध्यापन करताना विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलते स्वभाव मिळाला अशा प्रसंगाची निर्मिती करणे बरोबर आहे. अध्ययनार्थाला अनुभव, कृती, विचार याचे एकत्रीकरण, एक समनीकरण होईल असे अनुभव द्यावेत, बरोबर आहे. ओके, त्यानंतर बघा, अध्ययनार्थ्यांच्या गरजा पूर्ण होतील असे विविध अध्ययन अनुभव द्यावेत, हे देखील बरोबर आहे. ओके, योग्य आहे. अध्ययन अनुभवांची रचना करताना अध्ययनकर्त्याची कौटुंबिक पार्श्वभूमी विचारात घेणे अनावश्यक आहे. अनावश्यक आहे का? नाही, या ठिकाणी ही जाणून घेतलं काय असतं, हे आवश्यक आहे. ओके, हे काय सगळ्यात आवश्यक आहे आणि हेच या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे. ओके, हे असणार आहे. ओके, चला बघा विद्यार्थी मित्र, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी जे आहे शिक्षक पात्रता परीक्षा करता सगळ्यात महत्वपूर्ण म्हणजे बालमानसशास्त्र विषयाचे महत्वपूर्ण असे प्रश्न आपण या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. होप सर्वांना आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. ओके, चला विद्यार्थी मित्र, व्हिडिओ आवडला असल्यास काय करायचं आहे, सर्वांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे. सर्वांनी काय करायचं आहे, लाईक करायचं आहे. आणि जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, ओके, सर्वांनी काय करायचं आहे, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे. आणि जर तुम्हाला ही पीडीएफ हवी असेल तर पीडीएफ मिळवण्याकरता काय करा विद्यार्थी मित्र, चॅनल सबस्क्राईब करून कमेंटमध्ये पीडीएफ मेसेज करा, तुम्हाला मी पीडीएफ पाठवून देईल. ओके, चला मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया तर पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.